नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लर्न विथ मनीषा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तुमच्या समोर जे मराठीचं पुस्तक दिसतं इयत्ता 4थी मराठी, तर आज आपण पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचं वाचन करणार आहोत। त्याच पद्धतीने या पाठामधले जे अवघड शब्द आहेत ते समजून घेणार आहोत आणि पाठाचा सारांश आपण या माध्यमातून घेणार आहोत। तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला वेगळ्या अभ्यासाची गरज पडणार नाही। बघा, मी वाचन करते, तुम्ही सुद्धा शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे। शाळेला सुट्टी असली की तालुक्याच्या गावावरून आणलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचो। पिकाचे वाफे करावेत तसे वाफे केलेली रंगाची पेटी सोबतीला असायची। सोबत काळी पेन्सिल, पाण्याची वाटी आणि हाताखाली धरायला खपटे असायचे। चित्र काढणे मला सोपे वाटायचे, परंतु घरच्यांना ते आवडायचे नाही। मन मात्र सांगायचे, चित्र काढले तर बिघडले कुठे? गुरुजी वर्गात चित्रकलेचे विषय द्यायचे, मग आपण आपले राजे, चित्र काढा आणि रंगवा। घे ब्रश आणि मार फरकांड्या, अशी सवय पुढे पुढे अंगवळणी पडली। रंग, पेन्सिल, रबर, कागद हे रविवारचे मित्र बनले। झाडाकडे बघावे, झाड काढावे, घराकडे बघावे, घर काढावे। घोडा, उंट, मांजर यांना तर कायम वेठीला धरलेले, बिचारे हाती लागले नाहीत, तरच चंद्राला किंवा सूर्याला झाडा आडून येताना दाखवायचो आणि माणसांना रस्त्यावरून जाताना वाटीला धक्का लागला तर रंगाने गढूळ झालेले पाणी मांडीवर सांडायचे। चड्डीची एक बाजू आपोआप रंगीत व्हायची, एखाद दुसरे बोट तोंडावर लागायचे। कागदावरील चित्र रंगवून पूर्ण व्हायच्या आधीच कधी नाक, कधी केसांची एक बोट, कधी हाताची 5 बोटे रंगांनी माखलेली असायची। सहामाही परीक्षा संपल्यानंतर गुरुजींनी पाठवलेला हुशारीचा तक्ता पाहून भडकलेल्या आईचे चित्र कागदावर काढून भिंतीवर लावायचो। त्याखाली रागावलेली आई एवढी एक ओळ टाकलेली असायची। सरळ नाकाच्या आईचे वाकडे नाक दाखवले की तिचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा। ज्यांचा राग यायचा त्यांची वेडी वाकडी चित्रे काढून त्यांना दाखवायचो। एकदा असेच सुट्टीच्या दिवसात घराच्या अंगणात चटई, ब्रश, रंग आणि बशी घेतली। पुन्हा पुन्हा उठबस करायला लागू नये म्हणून गडूभर पाणी आणून ठेवले। हाताखाली धरायचे खपटे कुणीतरी पळवलेले होते। शेवटी रागे स्वयंपाकघरात जाऊन लाकडी पाट आणला, पाट मांडीवर ठेवून कागद अंथरला, आकाश रंगवायला घेतले। बशीत 2 थेंब पाणी टाकून निळा, तांबडा आणि जांभळा रंग कालवला। तिन्ही रंगांचे ओघळ एकत्र झाले आणि त्याचाही एक रंग बनला। पाहता बशीतच आकाश अवतरले। ब्रशचे मऊशार केस तेही रंगात न्हाऊन निघाले। बोटांवर पसरलेले रंग कधी वाळून गेले कळले नाही। सारवलेल्या जागेचे पोपडे निघावेत तसे रंगांचेही पोपडे निघायचे। एखाद्या रंगाचा शिंतोडा कधी गालावर, कधी कपड्यांवर हलक्या पावलाने जाऊन बसायचा। त्याचेही एक भिरभिरते आभाळ व्हायचे। चोर पावलाने अंगणात आलेली आई प्रेमाने चापट मारून म्हणायची, तू आकाशाला रंगवतोस की स्वतःला? चल, मी आकाश रंगवून दाखवते, असं म्हणत ती जवळ बसायची। आकाश रंगवायला कुंचला रंगात बुडवायची। पक्षाने पंख फडफडावेत तसे तिच्या हाताचे व्हायचे। रंगाने भरलेली बोटे इकडे तिकडे लागल्यावर कशी दिसत असेल माझी आई? ती दिसायची फुलपाखरासारखी। चित्र काढताना झालेली फटफजिती ती कबूल करायची नाही। मग मीही तिचाच प्रश्न तिच्या समोर टाकायचो, असं कुठे रंगवतात का आकाश?
माझ्या गालावर चापट मारून ती लाडीकपणे उठायची आणि म्हणायची, रंगव बाबा, रंगवायचं तसं रंगव आकाश. मग आकाश रंगवायला मीच पुढे व्हायचो. आकाश कधी धुसर झाले, कधी निळे सावळे, कधी केशरी टिळा ल्यालेले. आकाश गर्द कुंकवासारखे बदलत गेले. आभाळातील फरकांड्या मला अजूनही जशाच्या तशा आठवतात. महावीर जोंधळे हा पाठ लिहिला आहे महावीर जोंधळे यांनी. आता बघा, या पाठात काही नवीन शब्द आले ते शिकूयात आपण. फरकांड्या, रंगाच्या वाकड्या तिकड्या रेषा, अंगवळणी पडणे, सवय होणे, खपटे, लाकडी फळीचा तुकडा, शिंतोडा, लहान थेंब, कुंचला, चित्र रंगवण्याचे एक साधन, धुसर, अस्पष्ट आणि गर्द गडद. आता पाठाचं स्पष्टीकरण जरा आपण थोडक्यात बघूयात. आभाळातील फरकांड्या. आता याचं नाव मी तुम्हाला सांगितलं की रंगाच्या वाकड्या तिकड्या रेषा, म्हणजे एक काल्पनिक असं कवीने लेखकाने म्हटलं आहे की आभाळात ज्या अशा वाकड्या तिकड्या रेषा दिसतात त्याच चित्रकलेमध्ये सुद्धा दिसतात. आता हा जो मुलगा आहे ज्याला चित्र काढायला खूप आवडतं आणि चित्र तो केव्हाही काढायचा, पण त्याचे आईवडील त्याला रागवायचे, कारण आईवडिलांना असं वाटतं की बाबा अभ्यासाकडे लक्ष दे, चित्रकलेकडे जास्त लक्ष देऊ नको. पण मग शाळेला सुट्टी जेव्हा असली की तेव्हा तालुक्याच्या गावावरून आणलेली जी रंगपेटी होती तर तो काय करायचा की गपचूप रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून आणि गच्चीवर जाऊन बसायचा आणि त्याला ती जी रंगपेटी होती ते तुम्ही बघितलं असेल की रंगपेटीचा आकार असा आयताकृती असतो आणि त्याच्यामध्ये असे वेगळे वेगळे कलर ठेवलेले असतात. मग त्याला त्याने कशाची उपमा दिली की पिकाचे वाफे करावेत तसे वाफे केलेली रंगाची पेटी सोबतीला असायची. आता तुम्ही बघितलं आहे की तुम्ही तांदूळ, गहू, बाजरी, इतर जी पिकं कोणतेही किंवा भाजीपाला पण आपण लावतो तर असे वाफे केलेले असतात आणि त्याच्यावर असे बी लावले जातात. त्या पद्धतीने तो म्हणतो की हे जसे वाफे केलेले असतात पिकाचे तसे त्या पद्धतीने मला ते रंगाची पेटी सोबतीला असायची, म्हणजे ती दिसायची. मग सोबत त्याची काळी पेन्सिल असायची, पाण्याची वाटी तो घ्यायचा आणि हाताखाली धरायला खपटे म्हणजे पॅड साधारण जो तुम्ही लिहायला घेतात तसा तो घेऊन आणि कुठे जायचा, गच्चीवर जायचा. चित्र काढणे त्याला चित्र काढणे खूप सोपं वाटायचं, पण ते घरच्यांना आवडायचं नाही. पण मग त्याचं मन नेहमी सांगायचं की अरे चित्र काढलं तर बिघडलं काय, कुठे बिघडलं. गुरुजी तर वर्गात चित्रकलेचा विषय द्यायचे आणि मग छान तो असा त्याच्या मर्जीने चित्र काढायचा आणि छान त्याला असं सुंदर रंग द्यायचा. मग काय करायचं, जेव्हा तो छान असा सुट्टीच्या दिवशी गच्चीवर जायचा तेव्हा रंग घ्यायचा आणि रंगाच्या फरकांड्या मारायच्या. आता रंगाच्या फरकांड्या मारायच्या म्हणजे अशा छान रेषा मारायच्या वाकड्या तिकडे त्याला जशा वाटेल तशा. आणि मग पुढे पुढे हळूहळू त्याची ही सवय अंगवळणी पडली. त्या अंगवळणी पडली म्हणजे त्याला की ते खूप असं सवय झाली. तो पटकन चित्र काढू लागला, रंग भरू लागला, सगळं साहित्य घेऊन आणि गच्चीवर जाऊ लागला किंवा जिथं असेल तिथं ते सगळं साहित्य जमा करून आणि तो पटापट रंग देऊ लागला चित्रांना. तर याला म्हणतात अंगवळणी सवय असणे. अंगवळणी पडणे म्हणजे सवय लागणे. आता रंग, पेन्सिल, रबर, कागद हे त्याचे रविवारचे मित्र बनले. बघा त्याचे आता तुमचे जसे मित्र आहेत, तुम्ही खेळायला जातात तसे त्याचे रविवारच्या सुट्टीच्या दिवसाचे मित्र कोण आहेत? रंग, पेन्सिल, रबर, कागद हे त्याचे मित्र आहेत. छान तो झाडाकडे बघायचा, झाड काढायचा, घराकडे बघितलं की घर काढायचा. घोडा, उंट, मांजर यांना तो कायम वेठीला धरलेलं, म्हणजे तो कायम त्यांची चित्र काढायचा. आणि जर कधी त्यांची चित्र काढले नाहीत, म्हणजे बिचारे हाती लागले नाहीत, म्हणजे कधी जर त्यांचं चित्र काढलं नाही तर तो चंद्राला किंवा सूर्याला सुद्धा झाडाआडून येताना दाखवायचा. म्हणजे चंद्र किंवा सूर्य झाडाच्या आडून तो त्यांचं चित्र वरती येत आहेत असं तो दाखवायचा. आणि कधी कधी रस्त्यावर चालणारे माणसं सुद्धा तो त्याच्या चित्रामध्ये दाखवायचा. आता तो सांगतो की कधी जर वाटीला धक्का लागला, म्हणजे ते पाण्याची जी वाटी असते ज्याच्यामध्ये आपण रंग भरलेला ब्रश बुडवला तर ते
वेगळ्याच रंगाचं पाणी तयार होतं, असं गडूळ झाल्यासारखं. जर वाटीला धक्का लागला आणि ते जर पाणी पडलं तर ते कुठे सांडायचं, त्याच्या मांडीवर सांडायचं. मग चड्डीची एक बाजू आपोआप रंगीत व्हायची, कारण ते पाणी रंगीत तसंच त्याच्या पॅन्टची एक बाजू आपोआप रंगीत व्हायची. मग एखाद दुसरे बोट रंग तोंडावर लागायचे आणि कागदावरील चित्र रंगवून पूर्ण व्हायचं. बघा आता त्याच्या चेहऱ्यावर आपण बघतोय की त्याच्या इथं चेहऱ्यावर रंग लागलाय, हातावर रंग लागलाय, कपड्यांवर रंग लागलाय. ते जे सांगितलं ना की चड्डीची एक बाजू रंगीत व्हायची, तर बघा ही एक बाजू रंगीत झालेली आहे पाणी सांडल्यामुळे. तर या पद्धतीने तो असं छान चित्र रंगून आणि पूर्ण करायचा. नंतर मग काय झालं की त्याचं चित्रकलेकडे खूप लक्ष असायचं आणि असंही त्याला आई आणि वडील सांगायचे की बाबा चित्रकलेकडे कमी लक्ष दे आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष दे. पण तरी पण जेव्हा सामायिक परीक्षेचा निकाल लागला आणि गुरुजींनी म्हणजे त्याच्या सरांनी त्याचं प्रगती कार्ड दिलं, हुशारीचा तक्ता, म्हणजे त्याचं किती मार्क्स मिळाले परीक्षेमध्ये हा तक्ता जेव्हा दिला तर भडकलेल्या आईचं चित्र त्याने कागदावर काढलं. म्हणजे त्याची आई चिडली आणि त्याला रागवली. तर त्याने काय केलं की तिचं चित्र काढलं आणि भिंतीवर लावायचा. त्याच्यावर कुणीही राग केलं की तो त्याच पद्धतीने चित्र काढायचं आणि भिंतीवर लावून द्यायचं. पण त्या चित्रामध्ये काय करायचं की त्यांचे नाक वेडे वाकडे दाखवायचा, कान वेगळे दाखवायचा, असं काहीतरी करायचं. आणि मग त्याच्यामुळे आई अजून रागवायची. बघा रागावलेली आई अशी छान खाली एक ओळ टाकायचा आणि मस्त चित्र भिंतीला लावून द्यायचं. म्हणजे ते चित्र पाहिलं की आई अजून चिडायची. असेच मग काय झालं एकदा की सुट्टीच्या दिवसात घराच्या अंगणात तो चटई टाकून बसला. सोबत ब्रश, रंग, बशी त्याने घेतली. कशासाठी? चित्र रंगवण्यासाठी. आणि मग पुन्हा पुन्हा उठबस करायला लागायला नको म्हणून त्याने काय केलं की गडूभर पाणी सुद्धा आणून ठेवलं. कारण बशीतलं थोडंसं पाणी खराब झालं की चित्राचा रंग बदलतो, त्याच्यामुळे मग ते पाणी फेकून आणि नवीन पाणी घेण्यासाठी त्याने ते गडूभर पाणी जवळच आणून ठेवलं. आणि त्याच्या जे हाताखाली धरायचे खोपटे, आता खोपटे म्हणजे पॅड, कुणीतरी पळवले म्हणजे घेऊन गेले. तर त्याने काय केलं की शेवटी रागारागाने गेला स्वयंपाकघरातून लाकडी पाट घेऊन आला. तुम्हाला माहिती आहे ज्या पाटावर आपण बसतो किंवा ज्याचा उपयोग आपण पूजा मांडण्यासाठी करतो, तर ते पाट घेऊन आला आणि मांडीवर ठेवून कागद अंथरला. म्हणजे त्या पाटावर त्याने कागद ठेवला आणि आकाश रंगवायला घेतलं. बशीत 2 थेंब पाणी टाकून निळा, तांबडा आणि जांभळा रंग कालवला. आता आकाशाचा रंग त्याने त्या पद्धतीने द्यायचं ठरवलं. तर त्याच्यासाठी बघा आपल्याला आकाश असंच दिसतं की नाही, कधी खूप पूर्ण निळं दिसतं, त्याच्यात थोडासा तांबडा आणि जांभळे छटा सुद्धा दिसतात. तर त्या पद्धतीने त्याने रंग कालवले. आता तिन्ही रंगांचे ओघळ एकत्र झाले आणि त्याचाही एक रंग बनला. 3 रंग एकत्र झाल्यानंतर एक वेगळाच रंग तयार झाला. पाहता पाहता बशीतच आकाश अवतरले. म्हणजे 3 रंग एकत्र झाल्यामुळे असे छान त्याला बशीमध्ये आकाशासारखे रंग दिसायला लागले. आणि ब्रशचे त्याने मौशर केस म्हणजे ब्रश त्याच्यात बशीच्या रंगात जेव्हा बुडवला तर तो सुद्धा रंगाने माखला. बोटांवर पसरलेले रंग त्याचे कधी वाळून गेले त्याला कळलं नाही. बरेचदा बघा तुम्ही जेव्हा काही काम करत असतात, मातीचं काम, रंगाचं काम, तर तुमचे हात सुद्धा माखून जातात आणि पूर्ण वाळून जातात. त्याच पद्धतीने त्याचंही झालं. आता सारवलेल्या जागेचे पोपडे निघावेत तसे रंगाचेही पोपडे निघायचे. आता तुम्ही बघितलं असेल, जर कलरची डब्बी असेल तर वरती एक असा पापुद्रा आलेला असतो रंगाचा आणि मग तो आपल्याला काढावा लागतो, तेव्हा खाली असा आपल्याला पातळ रंग दिसतो. तर त्या पद्धतीने रंगाचे पोपडे तिथे निघायचे त्याच्या कलरच्या ब्रशमधून. एखाद्या रंगाचा शिंतोडा कधी गालावर, कधी कपड्यांवर हलक्या पावलाने जाऊन बसायचा. तर आता तुम्ही बघितलं या चित्रामध्ये की रंगाचा शिंतोडा किंवा रंग त्याने कसे पूर्ण अंगावर हळूहळू गालावर, नाकावर, हातावर, कपड्यांवर असे लावून घेतलेले आहेत. लावून घेतलेत म्हणजे ते आपोआप काम करताना त्या लहान मुलांचे लागूनच जातात. तर त्या पद्धतीने त्याचे ते पूर्ण कपड्यांवर आणि अंगावर लागून जायचे. आता कधी जर रंग देत असताना आई जवळ आली तर आई त्याला अशी प्रेमाने एक चापट मारायची आणि म्हणायची, काय रे, काय करतोयस, आकाशाला काय असा रंग देतात का, आण बरं मी तुला रंग देऊन दाखवते. तेव्हा तो आईकडे बघायचा आणि हसायचा. मग आई खाली बसून आणि जेव्हा रंग द्यायला सुरुवात करायची तर आईला ते नीटसं जमायचं नाही. पण आई हे कबूल पण करायची नाही की मला रंग द्यायला जमत नाही. हे त्याला अजून आनंद व्हायचा किंवा तो आईला हसायचं की आईला जमत तर नाहीये पण आई मात्र कबूल करत नाही. मग तो काय करायचा
की तोही म्हणायचा की आई, असं कुठे रंगवतात का आकाश? आई त्याला, जसं आईने त्याला विचारलं, काय रे तुला रंग नाही देता येत का, असा आकाश रंगवतोस की स्वतःला रंगवतो आणि मी रंगवून दाखवते. तसंच मग जेव्हा आईला जमत नाही तेव्हा तो काय म्हणतो की आई अगं असं कुठे आकाश रंगवतात का? मग आई काय करायची, त्याच्या गालावर हळूच चापट मारून आणि लाडीकपणे उठून जायची आणि म्हणायची, रंगव बाबा, रंगवायचं तसं आकाश रंगव. आणि मग आकाशाला रंगवायला तोच पुढे सुरुवात करायचा. आकाश कधी धुसर व्हायचे त्याचे, कधी निळे सावळे तर कधी केशरी टिळा ल्यालेले, असे छान तो आकाश रंगवायचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. आणि आकाश गर्द कुंकवासारखे त्याचे बदलत जायचे. आभाळातील फरकांड्या मला अजूनही जशाच्या तशा आठवतात. आता तो मोठे झालेले आहेत, हे जे लेखक आहेत महावीर जोंधळे, हे मोठे झालेले आहेत, पण त्यांनी लहानपणी जे असे छान रंगकाम केलेले आहेत, त्यांच्या त्या आठवणी आहेत, तर ते त्यांना अजून जशाच्या तशा आठवतात. अशा पद्धतीने हा पाठ आपण बघितलेला आहे. याचं स्पष्टीकरण पण आपण केलेलं आहे. तुम्ही आता हा पाठ सर्वांनी वाचायचा, समजून घ्यायचा, त्याच्यातले अवघड शब्द अजून काही असतील तर ते शोधायचे आणि पाठावरील प्रश्नांची उत्तरं सोडवायला सुरुवात करायची आहे.